श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराजांची कृपा विशेष रूपाने मिळण्यासाठी स्वयंपाकघरातल्या 3 चुका टाळण्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तुम्ही सर्वांनी अगदी 2 दिवसामध्ये त्या व्हिडिओला 2 लाख लोकांनी पाहिलं। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, झोपत असताना उशाखाली 5 गोष्टी घेऊन झोपल्यानंतर काय काय फायदा होतो त्याचा विचार आज आपण करणार आहोत। स्वामी महाराजांची कृपा तर आपल्यावरती आहेच, पण विशेष रूपाने त्यांची कृपा आणखी फळदायी होण्यासाठी झोपत असताना उशाखाली जर मोरपंख ठेवलं ना, तर घरामध्ये धनधान्याची जी समस्या आहे ना, ती समस्या समाप्त होऊन जाते मोरपंख उशाखाली ठेवल्यानंतर। चला आता दुसरा उपाय पाहूयात। लसणाची एक पाकळी जर ठेवली तर घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होत असतं। तिसरा उपाय मित्रांनो, झोपत असताना उशाखाली जर इलायची ठेवल्याने शांत अशी झोप लागत असते आणि जे झोपलेलं भाग्य आहे ना, ते भाग्य जागी होतं आणि चांगलं फळ देण्याचं काम ते भाग्य करत असतं। झोपत असताना उशाखाली जर तुळशीचं पान ठेवलं तर तुळशीची पानं ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं आणि आम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होत असतं। आता 5वा उपाय मित्रांनो, झोपत असताना उशाखाली जर रुपयाचा शिक्का ठेवला तर रुपयाचा शिक्का ठेवल्याने घरामध्ये ज्या पैशाच्या अडचणी आहेत त्या अडचणी नष्ट होऊन जातात आणि अतिशय मुबलक अशा प्रमाणामध्ये धनधान्याची उपलब्धी होत असते। त्यामुळे स्वामी भक्ती करत असताना स्वामी महाराजांची विशेष कृपा प्राप्त व्हावी अशी अपेक्षा असेल तर अशी काही थोडीफार उपाय केल्यानेही त्याचं विशेष फळ मिळत असतं। श्री स्वामी समर्थ।